भुवनेश्वरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रॅली काढल्यानंतर आता मोदींचा रोड शो सुरतमध्ये झाला। विमानतळावर उतरल्यानंतर मोदींनी थेट रोड शोला सुरुवात केली। 11 किलोमीटरपर्यंत हा रोड शो काढण्यात आला होता। मोदी गुजरातच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने दक्षिण गुजरातमध्ये भाजपला अधिक बळकट करण्यासाठी मोदींचा हा दौरा असल्याचं मानलं जात आहे। म्हणूनच पाटीदार समाजाचं वर्चस्व असलेल्या डायमंड सिटीत म्हणजेच सुरतमध्ये मोदींनी रोड शो घेतला। आरक्षणावरून नाराज असलेल्या पाटीदारांचं मन वळवण्याचा प्रयत्न मोदी या दौऱ्यात करणार आहेत। ट्रिपल तलाकमुळे मुस्लिम महिलांना त्रास सहन करावा लागतोय, आपण त्यावर उपाय शोधला पाहिजे। यासाठी जिल्हा स्तरावर काम करण्याची गरज असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलं। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना ते भुवनेश्वरमध्ये बोलत होते। या संदर्भात नितीन गडकरींनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। शोषण किसी का भी होना नहीं चाहिए, इसलिए उन्होंने कहा कि हमको समाज में संघर्ष पैदा नहीं करना है उनके बीच में। हम ये नहीं चाहते कि मुस्लिम समाज में इस बहाने संघर्ष हो। हमको ये करना है कि समाज में किसी भी प्रकार की अगर कुप्रथा है तो समाज को जगाकर उसके खिलाफ उनको न्याय देने की कोशिश करनी चाहिए, ये उनका स्पिरिट था। ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध लिंगराज मंदिरात दर्शन घेतलं। मोदी मंदिराच्या परिसरात पोहोचले तेव्हा लोकांनी मोदी मोदी म्हणून घोषणा दिल्या। यावेळी मोदींनी सुरक्षेची पर्वा न करता थेट लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला। मंदिराच्या पुजाऱ्यांना तर मोदींसोबत सेल्फी घेण्याचाही मोह आवरला नाही। पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर नरेंद्र मोदी हे दुसरेच पंतप्रधान आहेत ज्यांनी लिंगराज मंदिरात दर्शन घेतलं। जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचं निधन झालं। इटलीच्या एमा मोरेना या 117 वर्षांच्या होत्या। 1899 साली त्यांचा जन्म झाला होता। 19व्या शतकातल्या त्या एकमेव व्यक्ती होत्या। आपल्या आयुष्यात त्यांनी 2 विश्वयुद्ध आणि इटलीत 90हून अधिक वेळा सरकार बदलताना पाहिलं। एमा प्रतिदिन 3 अंडी आहारात घेत असत। 8 भावंडांमध्ये सर्वात त्या मोठ्या होत्या आणि त्यांची भावंडंसुद्धा 100 वर्ष आयुष्य जगलेली आहेत। भारत हा गरिबांचा देश असल्याचं स्नॅपचॅटच्या सीईओचं वक्तव्य त्यांना चांगलंच महागात पडलं। कारण स्नॅपचॅटचे सीईओ इव्हान स्पिगेल यांच्या या वक्तव्यानंतर स्नॅपचॅटच्या रेटिंगमध्ये घट व्हायला सुरुवात झाली। स्नॅपचॅट वापरणाऱ्या भारतीयांनी आपल्या मोबाईलमधून स्नॅपचॅटचं ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करायला सुरुवात केली। 2015 मध्ये आपल्याला भारतासारख्या गरीब देशांसाठी आपलं ॲप नसल्याचं पॉम्पेलियानो सांगितलं होतं। पॉम्पेलियानो यांनी सीईओचं आज वक्तव्य उघड केल्यानंतर भारतीयांनीही स्नॅपचॅटचा चांगलाच समाचार केला।